सध्याचं जग हे डिजिटल होत चाललेलं आहे. आज प्रत्येकजण व्यवहारासाठी चलनाचा, नाण्यांचा वापर न करता डिजिटल पद्धतीने व्यवहार करत आहेत. यामुळे कुठेतरी आपली नाणी ही हळूहळू करत लोप पावत चालली आहेत. ही सर्व नाणी येणाऱ्या पिढीला बघता यावी यासाठी MGM विद्यापीठाने मुद्रादालन सुरू केले. या ठिकाणी तुम्हाला नाण्यांच्या उगमापासून ते आत्तापर्यंत सर्व चलनात असलेली नाणी बघता येणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या नाण्यांच्या इतिहासाबद्दल आणि या संग्रहालयाबद्दल. भारताला इतिहासाची मोठी परंपरा आहे. ज्यावेळी आपण मानव सभ्यतेच्या इतिहासात बघतो त्यावेळी एक महत्त्वपूर्ण घटना आपल्याला दिसते आणि ती म्हणजे चलनाची सुरुवात. पण चलनाच्या पूर्वी काय होतं हाही प्रश्न आपल्या मनात येतोच ना. तर त्यावेळी देवाणघेवाण पद्धतीने म्हणजे वस्तू विनिमय पद्धतीने व्यवहार होतो. म्हणजे एक वस्तू देणे आणि दुसरी वस्तू घेणे. पण मानवाला ज्यावेळी लक्षात आलं की नाही याने आपल्या गरजा पूर्ण होणाऱ्या नाही आहेत तेव्हा चलनाचा जन्म झाला. मग ही सुरुवातीची नाणी जी होती ती चांदी धातूची, यावरती वेगवेगळे चिन्ह जे होते ते अंकित केले जायचे. त्यानंतर ती नाणी चलनात ज्यावेळी आली तोच एक काळ होता जेव्हा किंवा त्याच्या एक 200-300 वर्षाच्या नंतरच लगेच ग्रीकांचं आगमन झालं आणि ग्रीकांनी आपली एक नवीन नाणी किंवा एक डेव्हलप्ड पद्धतीची नाणी जी आहे ती भारतात येऊन सुरू केली. त्यानंतर रोमन आले, त्यांनी आपली नाणी सुरू केली. मौर्योत्तर काळामध्ये छोटे मोठे जनपद असू द्या किंवा छोट्या मोठ्या संस्था ज्या होत्या, संस्थानिक होते, त्यांनी आपली नाणी सुरू केली. त्यानंतर कुशाण आले, कुशाणांनी आपली नाणी सुरू केली. सातवाहनांनी नाणी सुरू केली. गुप्तांनी, त्रैपुटकांनी, पश्चिमी क्षत्रपांनी नाणी सुरू केली. चोल, पांड्य राजे जे साऊथमध्ये होते, दक्षिण भारतात होते, त्यांनी आपली नाणी सुरू केली. ज्यावेळी सिंध प्रांतामध्ये विविध इस्लामिक सत्तांचे आक्रमण होऊ लागले त्यावेळी तिथे हिंदुशाही राज्यकर्ते राज्य करत होते, त्यांनी आपली नाणी सुरू केली होती. पण त्याच सुमारास जेव्हा सिंध प्रांतामध्ये अमीर आले तर त्यांनी सुद्धा आपली अरबी असलेली नाणी सुरू केली. त्यानंतर दिल्ली ही एक प्रमुख सत्ता केंद्र म्हणून दिल्लीच्या सुलतानांनी एक आपला जरब बसवला आणि त्यामध्ये तुगलक, खिलजी, सुरी यांनी आपली नाणी सुरू केली. त्यानंतर ज्यावेळी मुघल आले तर मुघलांचे तर आपल्याला अगदी बाबरपासून आपल्याला सगळेच माहिती आहेत. बाबर, हुमायून, अकबर, शहाजहान, जहांगीर, औरंगजेब आणि त्यानंतर अनेक राज्यकर्ते यांनी सुद्धा आपली स्वतंत्र नाणी पाडली होती. या सुमारात विजयनगरचं जे साम्राज्य होतं, विजयनगर साम्राज्य एक मोठं साम्राज्य होतं, यादव साम्राज्य एक मोठं साम्राज्य होतं, यांनी सुद्धा आपली एक नाणी स्वतःची पाडली होती. त्यानंतर ज्यावेळी 5 शाह्या या दखनेमध्ये बहमनी सत्ताचं विकेंद्रीकरण होऊन ज्यावेळी 5 शाह्या आल्यात, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही, इमादशाही या सर्वांनी सुद्धा आपली नाणी पाडली. याच वेळी इकडे शिवाजी महाराज सुद्धा आपलं राज्य मोठं करत होते. शिवाजी महाराजांनी 1674ला आपल्या राज्याभिषेकापासून स्वतंत्र नाणी सुरू केली. त्यानंतर ब्रिटिश आले, युरोपियन कंपन्या आल्या आणि त्या ब्रिटिशांनंतर आपल्याला ज्यावेळी आपण स्वतंत्र झालो त्यानंतर आपल्या स्वतंत्र भारताची स्वतंत्र नाणी आपण सुरू केली होती. हा अशा पद्धतीने आहे भारताच्या चलनाचा इतिहास. आणि आता फायनली आपला प्रवास जो आहे तो डिजिटल करन्सीकडे होतो आणि येत्या काळात हा ऐतिहासिक वारसा जपणं आणि सर्वांपर्यंत पोहोचवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य असणार. MGM विद्यापीठामध्ये स्वर्गीय अण्णासाहेब टाकळ गव्हाणकर मुद्रादालन हे एक म्युझियम स्थापन झालेलं आहे. या म्युझियममध्ये अण्णासाहेब टाकळ गव्हाणकर यांच्या संग्रहातील जी नाणी होती ती इथं प्रदर्शित केलेली. त्यांनी MGM विद्यापीठाला ही नाणी दान दिली आणि त्याचं एका संग्रहालयात रूपांतर झालं. या संग्रहालयात तुम्हाला अगदी भारताच्या पहिल्या नाण्यापासून म्हणजे त्याच्या 2600 वर्षांपूर्वीच्या नाण्यांपासून ते आतापर्यंतच्या नाण्यांचा पूर्ण इतिहास आणि ती अस्सल नाणी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण शहरात असाल तर नक्की कला दीर्घा MGM कॅम्पस इथे ग्राउंड फ्लोअरला हे मुद्रादालन जे ते स्थापन झालेलं आहे. तरी आपण सर्वांनी आपल्या कुटुंबासह या, मित्रांसह या आणि हे सर्वांसाठी मोफत आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे दालन खुलं असतं. आपण सर्वांनी आवर्जून या दालनाला भेट द्यावी आणि या इतिहासाचा एक मागोवा घेण्याचा प्रयत्न करा. आणि हा इतिहास जो आहे हा या संग्रहालयाच्या माध्यमातून आपणा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. तर प्रत्येक पालकांनी आपल्या लहान मुलांना आपल्या नाण्यांच्या इतिहासाबद्दल सांगावं. त्यांना हे संग्रहालय बघण्यासाठी घेऊन जावं. हे संग्रहालय आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील MGM विद्यापीठामध्ये. तर नक्की तुम्ही तुमच्या मुलांना हे संग्रहालय दाखवू शकता. अपूर्वा ताळेकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.